चला मस्त मटन भात कसा बनवायचा ते बघूयात। यासाठी आपण मटन घेतलंय, त्याला आलं लसूणची पेस्ट, थोडंसं मीठ, हळद, धणा पावडर, मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला इथे आपण ॲड केलाय। त्यानंतर थोडं दही, कोथिंबीर, लिंबाचा रस असं सगळं लावून छान मॅरिनेट करून ठेवायचं एक अर्धा तास। अर्धा तासाने एका कुकरमध्ये तेल, त्यात स्लाइस केलेला कांदा छान ब्राऊन करून घ्यायचा, एकदम तळल्यासारखा झाला पाहिजे तो। त्यामध्ये आपलं हे मॅरिनेट केलेलं मटन ॲड करायचं आणि छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। एकदा तेल सुटलं की त्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणी ॲड करून त्याला एक शिट्टी घ्यायची कुकरला। एका शिट्टीत मटन बऱ्यापैकी सॉफ्ट होऊन जातं। नंतर आता यामध्ये आपण आपला राईस ॲड करणार आहे। जेवढं मटन असेल त्याच क्वांटिटीत राईस ॲड करा। इथे मी अर्धा किलो मटनला अर्धा किलो राईस घेतला आहे। एक शिट्टी घ्या फक्त आणि जबरदस्त आपला मटन भात रेडी होईल। आजच ही रेसिपी